आपल्याला फुटली नाही पाहिजे. अशा पद्धतीने मस्त भरून घ्यायचं. पण याच्या अगोदर आपण पुरण मस्त व्यवस्थित करून घ्यावं आणि मस्त चारी बाजूने असं मस्त दाबून घ्यायचं आणि थोडी हाताने अशी फिरवून घ्यायची आणि बघून घ्यायची अगोदर थोडं फुटली तुटली असेल तर दाबून द्यायची. मस्त त्याचे काटा असे दाबायचे आणि छान पद्धतीने मस्त अशी थोडी थापून घ्यायची. कारण कशी पोळी लाटताना फुटली नाही पाहिजे आणि मस्त व्यवस्थित लाटता आली पाहिजे आपल्याला. बघा, अगोदर थोडं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि अशी मस्त गोल 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 अशी लाटून घ्यायची. चारी बाजून लाटून घ्यायची बरं का. अशी बघा किती छान लाटता आली आणि अशीच लाटून घ्यायची. पुरणपोळ्या आपल्याला अशाच ह्याच पद्धतीने लाटायच्या आहे. बघा, दिसते का पोळी कुठं फाटलेली. आणि अशा पद्धतीने लाटण्याला बी मस्त छान वाटतं आणि छान पद्धतीने लाटल्या जाते. आणि तव्यावर थोडा फास्ट करून आपल्याला थोडं तेल टाकायचं. कारण कसं पोळी म्हटलं की त्याचं तेलामध्ये चांगली मस्त भाजली पाहिजे आणि व्यवस्थित शिजली पाहिजे. मग खायला पण आपल्याला मस्त लागते. बघा, या पद्धतीने असं टाकायचं आणि टाकल्याच्या नंतर पोळी फुगली पाहिजे. तर समजून घ्यायचं आपली पोळी एकदम छान झालेली आहे. थोडं वरतून तेल टाकू आपण. अगोदर आपण खाली टाकले तर थोडं वरती टाकल्यानंतर त्याला काय होईल, पोळी फुगायला थोडी मदत होईल आणि पोळी पण एकदम नरम होईल. बघा, असं टाकायचं आणि एकदम छान पद्धतीने परत आपण असा गोळा बनवून घ्यायचा आहे. बरोबर आपल्या अंदाजपैकी गोळा घ्यायचा आणि बनवायचा. पोळी भाजल्यानंतर उलटी करायची आणि बघा कशी आता फुगती. बघा, अशी या पद्धतीने फुगली पाहिजे. बघा, आता हळूहळू मस्त फुगत चालली पोळी आणि सगळ्या पोळ्या अशाच आल्या पाहिजे. चांगली भाजल्याच्या नंतर मस्त पोळी